रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांची। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे मी तयार रेडी पॅटर्न सेल करते ना, तर त्या पॅटर्नचा वापर करून आपण ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करू शकतो, तसंच ब्लाउजवरून माप घेत तुम्हाला पॅटर्नमध्ये काही चेंजेस करण्याची गरज आहे का याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे। त्यानंतर पॅटर्नवरून ब्लाउज कटिंग केल्यानंतर त्याला स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं किंवा स्टिचिंग करताना तुम्हाला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर हे बघा, ज्या ब्लाउजांची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे त्याच ब्लाउजांपैकी माझे एक ब्लाउज इथं शिवून झालेला आहे। आता पुढे आधी आपण कटिंग बघणार, नंतर मग तुम्हाला मी स्टिचिंग दाखवणार आहे। तर हे एकदम सुंदर असं ब्लाउज मी शिवून घेतलेलं आहे 2 पीस कटोरीमध्ये। जसे की मी आता सर्वच प्रकारचे पॅटर्न जे आहेत ते सेल करते, म्हणजे कटोरी ब्लाउज, 2 पीस कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज, तसंच बोटनेक मध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजांचे जे पॅटर्न आहेत ना, ते तुम्हाला सिंगल साइज मध्ये हवे असतील किंवा ऑल साइज मध्ये हवे असतील तर तशी मी वेगवेगळी प्राइस सर्वांची लावलेली आहे। आणि पॅटर्न तुम्हाला कसे ऑर्डर करायचे आहेत यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। तर सर्वप्रथम मी इथं आता कस्टमरचे ब्लाउज घेतलेला आहे मापासाठी। ब्लाउजवरून माप मोजण्यासाठी बघा, बॅक पार्टने आपल्याला उंचीचे माप मोजून घ्यायचं आहे। इथं माझे उंचीचे माप येते बरोबर 13.5 इंच। त्यानंतर मी हे बॅक पार्ट मोजून घेते, खाली किती येते तर 6 येते, म्हणजे 5.5 ते 5.6 असं माप आलेलं आहे। त्यानंतर मी बाहीची उंची मोजून घेतली आणि आपल्याला एक बाही पलटवायची आहे, कुठली पण एक बाही पलटवायची आणि त्याचे आपल्याला दंडघेर असं मोजून घ्यायचं आहे। बाहीची उंची मोजून झाल्यानंतर दंडघेर मोजून घेतलेला आहे। सर्व माप तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुमच्या कस्टमरच्या ब्लाउजनुसार। आता इथं बघा, शिलाई जी असते ना आपली फिटिंगची, तिथून तर पहिला हुकपर्यंत मी माप मोजून घेतलं, तर इथं माझे 8.5 आलेलं आहे, म्हणजे हे जे ब्लाउज आहे ते 34 मापाचं आहे। त्यानंतर कमरेचं माप बघा, कमरेचं माप मोजण्यासाठी आपल्याला पूर्णपणे आयपट्टी सोडायची असते आणि पूर्ण हुक पट्टीपर्यंत माप मोजायचं आहे। तर कमरेचं माप आलेलं आहे माझे इथं 29 इंच। त्याप्रमाणे मी आता इथं ब्लाउजची कटिंग करणार आहे। तर उंची बघा 13.5 तयार हवी, तर मी 14.5ला पॉईंट लावलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्या तयार पॅटर्नचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, पॅटर्न म्हणजे कमी जास्तपणा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकणार। उंचीचं माप तुम्हाला वर वाढवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला पॅटर्न ठेवायचा आहे। तर बघा, मी जी उंचीची लाईन मार्किंग केली तिथूनच मी हे पॅटर्न ठेवते। तर मला म्हणजे आपलं हे पॅटर्नच ऑलरेडी तेवढं आहे 13.5 इंच उंचीची तयार, त्यामुळे काय आहे की आपल्याला इथं वाढवण्याची गरज पडलेली नाही। पण एक तुम्हाला माहिती व्हायला हवं ह्यासाठी मी तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवलेली आहे, की वरती आपण सर्वप्रथम उंचीची मार्किंग केली आणि मग नंतर आपण हे पॅटर्न ॲडजस्ट केलेलं आहे। इथं थोडा 1/2 इंच उतार दिलेला आहे मी शोल्डरला, तसा बरोबर आलेला आहे। त्यानंतर गळ्याची मार्किंगसाठी बघा, मी पाठीचा भाग मोजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मग मी इथं पॉईंट लावत गळ्याची मार्किंग आपण तिथून वर करून घेणार आहेत। बघा, अशा पद्धतीने थोडंसंच गळा आपल्याला आपल्या पॅटर्नहून गळा कमी करायचा आहे। तर हे दिलेले पॅटर्न जे असतात ना तुम्हाला, त्यांचे गळे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। आता हे साईड पॅटर्न त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला मॅच करायची आहे। बरोबर येते का? तर हो, एकदम परफेक्टच येते। त्यामुळे काय करणार, आपण आता पॅटर्न आहे तसेच ठेवून घेणार आणि व्यवस्थित अशी मार्किंग करणार। तर ह्या कस्टमरचे 4 ब्लाउज आहेत, मी तुम्हाला डायरेक्टली गिरेकची ब्लाउज दाखवते। 4चे 4 ब्लाउज मला 2 पीस कटोरीमध्ये शिवून घ्यायचे आहेत। तर म्हणून आपण इथं घेतलेला आहे साईड पॅटर्न, क्रॉसपट्टी, 2 पीस कटोरीचे 2 पार्ट आणि लॉंग तसंच शॉर्ट स्लीव या 2 प्रकारच्या बाह्या इथं घेतलेल्या आहेत। कारण ह्या कस्टमरचे ब्लाउज जे आहेत ना, ते 2 ब्लाउज आपले शॉर्ट स्लीवमध्ये असणार आहेत आणि 2 ब्लाउज लॉंग स्लीवमध्ये असणार आहेत। आता एकाच कस्टमरचे 4 म्हटल्यावर मी काय करते, आता ह्या अस्तरवर मार्किंग करून घेते आणि हेच अस्तरच्या खाली दुसरे 3 अस्तर ठेवत अशी एक सोबत कटिंग करणार आहे। आता इथं महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, माझ्या हाताला थोडं फ्रॅक्चर झालेलं आहे, तर मी ते हाताला क्रॅप बँडेज बांधून घेतलेला आहे, कारण तो थोडा त्रास होतोय, अशी जास्ती पकड धरली जात नाही, म्हणजे कात्री मला पकडता येत नाही। तर मग मी मार्किंग करून घेते आणि माझ्या मुलीच्या मदतीने मी कटिंग करून घेणार आहे। तिला सांगून तिच्या मदतीने मी कटिंग करते ब्लाउजांची। बाकी स्टिचिंगच्या ठिकाणी देखील मला तिची मदतची गरज असते, कारण कात्री नेमकी धरली जात नाही असा प्रॉब्लेम झालेला आहे।
पण काम मात्र सुटत नाही आणि काम करावं असं मला वाटत असतं नेहमी सारखं. आता 8 दिवसापासून आराम करते, पण मला म्हणजे कसं आहे, माझ्या आरामाचे देखील चित्त लागत नाही आहे. तर त्यामुळे मला काम करावंसंच वाटतं सारखं. मग मी घरी काम घेऊन आलेली आहे आणि घरीच मग मी माझ्या मुलींच्या मदतीने एकला ब्लाऊज पीसला इस्त्री करायला लावते, एकला कटिंग करायला लावणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग मात्र मी करून घेतली सर्व. आता हे बघा, लॉंग आणि शॉर्ट स्लीवचा असा फरक पडतो आपला उतारचा. म्हणून लॉंग असेल तर लॉंग स्लीवचा उतार वेगळा असतो, त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेतले. बाकी अस्तर तुम्ही बघू शकता छोटे आहेत, म्हणून यांच्या 2 ब्लाउजांची बाही छोटी येणार आहे. आता एका खाली एक अस्तर ठेवत जे मेन अस्तरवर मी मार्किंग करून घेतलेले आहे ते यावर ठेवून आपण इथं कटिंग करणार. पिना लावून दिलेल्या आहेत. मी माझ्या मुलीला सांगितलं की म्हटलं एकावर एक ठेवून, तिला देखील ती हो म्हणाली की मी करते म्हणे एक सोबतच कटिंग, नाही तर मग मी तिला एक दिलं असतं. तसं आता एक इकडे कटिंग करते आणि एक दुसरीला तिथे आपले जे ब्लाऊज पीस असतात ना त्यांना मी इस्त्री करायला सांगितलेलं आहे. कटिंगच्या आधी इस्त्री करणं गरजेचं आहे. आता इथं शॉर्ट स्लीव आहे. शॉर्ट स्लीव तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत ना त्यांची देखील तुम्ही उंची अशा पद्धतीने वाढवू शकता. आता माझ्या ह्या कस्टमरची बाही थोडी उंचीला जास्ती आहे, म्हणून मग मी अशा पद्धतीने बाहीची उंची वाढवून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता ह्याच कस्टमरच्या ब्लाउजांमधून आहे ना माझं इथं हे एक ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे. आणि मग एक ब्लाऊजचं म्हटलं चला ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते आणि तुम्हाला दाखवते की ब्लाऊजचे पार्ट कसे काय जोडायचे आहेत. तर हे दुसरं ब्लाऊज देखील माझ्या अस्तर मेन कापडला मी स्टिच करून घेतलेला आहे आणि बॅक पार्ट सिंपल असं गोलगडा आपल्याला करायचा होता, म्हणून मग मी गोलगडा तसं टक्स वगैरे घेऊन बॅक पार्ट आपलं इथं तयार झालेला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी आपली सिंगल होती, तर क्रॉसपट्टीला देखील आपण अस्तर लावून डबल असं करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तसंच इतर सर्व पार्ट आता आपले इथं असे स्टिच झालेले आहेत. आता ही 2 पीस कटोरीची खालचा पार्ट आहे. तुकडा कटोरी असते ना आपली 2 पीस कटोरीची 2 पार्ट असतात, तर ही खालची जी पट्टी असते छोटीशी त्याला आपण टक्स घेतोय. टक्स घेताना व्यवस्थित घ्यायचा टक्स. वर आपल्याला फक्त अर्धा इंच कापड ओपन सोडायचं आहे, म्हणजे पूर्णपणे वरपर्यंत टक्स घ्यायचा नसतो. ह्या पट्टीवर वरचा जो कापड आहे ना तो आपल्याला कटोरीला जॉईन करण्यासाठी ओपन असा ठेवायचा असतो. बघा अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता हे जी 2 पीस कटोरी आहे ती अशी ठेवून घ्यायची आणि इथं आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने लावून बघायच्या. जो सरळ पार्ट होता तो बरोबर राऊंड झाला टक्स घेतल्यामुळे, आणि तोच आता राऊंडवाला पार्ट जो आहे तो आपण इथं अटॅच करतोय. 2 पीस कटोरी शिवत असताना तुम्हाला काळजीपूर्वक शिवून घ्यायचं आहे की तुमची पट्टी इकडची तिकडे नको लागायला आणि तिकडची इकडे नको लागायला, याची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपलं हे 2 पीस कटोरी एकदम छान असं मस्त पप क्रिएट झालेला आहे. इथं मी इंटरलॉक करायला देते, त्यानंतर दुसरी देखील मी इथं करणार आहे. बघा हेच मी तुम्हाला इथं दाखवते की टक्स कसा घेतलेला आहे. वरचा कापड पूर्णपणे असं ओपन आहे. तिथं आपल्याला एवढंच आपण कापड म्हणजे वेस्ट करायचंच नाहीये, नाही तर काय होईल की तुम्हाला ही जी पट्टी आहे ती कटोरीला जोडत असताना कमी पडू शकते जर का तुम्ही पूर्ण घेणार तर. तर बघा इथं शॉपवर देखील मी माझ्या मुलीची मदत घेते. नेमकं माझ्या हाताला लागलेलं आहे, त्यामुळे मला गाडी पण चालवता येत नाही. मग तिच्याच मदतीने मला सर्व कामं करून घ्यायची आहेत. तर आता ही बघा कटोरी अशा पद्धतीने मी पलटवून घेते आणि कटोरी लावत असताना आपल्याला वरून सुरुवात करायची आहे. व्यवस्थित सारखं कापड घ्यायत मी इथं कटोरी लावून घेते, डबल टिप टाकून यावर इंटरलॉक करून घेते. तर बघा दोन्ही बाजूची कटोरी माझी इथं जॉईंट झालेली आहे. नेमकं कसं आहे माझ्या तर म्हणजे उजव्या हाताला फ्रॅक्चर असल्यामुळे पकडच मजबूत नाही आहे, तर कात्री धरली जात नाही, त्यामुळे त्रास होतोय. बाकी डावा हात चांगला आहे, तर मग मी स्टिचिंगची कामं करून घेते.
तर कटिंग करायला मात्र माझा हात अजिबात मला काम देत नाही आहे, म्हणजे त्याच्याने धरलंच जात नाही. ते बघू आता, अजून थोडे 2-1 दिवस आराम केला का बरं वाटेल. यामुळे काय होतंय, माझे व्हिडिओ देखील शूट होत नाही आहे. व्हिडिओ मोबाईल अडकवण्यासाठी देखील ट्रायपॉडमध्ये मोबाईल अडकवायला दोन्ही हातांची गरज असते आणि नेमकं एक हाताची ताकद अजिबात लागत नाही आहे. त्यामुळे मग मला वारंवार प्रत्येक गोष्टीसाठी मदत घ्यावी लागते, असा प्रॉब्लेम झालेला आहे. असं आता हे असं करत करत देखील मी ब्लाऊज शिवते कस्टमरची, कारण बघा आणि तसं माझे सर्वच कस्टमर समजदार आहेत. त्यांना मी सांगितलं तर त्या सर्वांनी म्हटलं की आधी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मग नंतर आमचे कामं तुम्ही करून द्या, असं म्हणून. असं कोणाचीच एवढी काही गडबड नाही. त्यामुळे मग मी कसं माझे कामं इथं, पण तरी देखील मला चैन पडत नाही आहे आणि माझं चित्त अजिबात लागत नाही घरी राहिली का. मग शॉपवर केव्हा यायचं, केव्हा काम करायचं. तसं माझ्या बहिणीला सांगितलेलं आहे मी, ती देखील येणार आहे. तसेच माझी काकाची मुलगी आहे, तिला पण सांगितलेलं आहे, म्हटलं तुम्ही दोघी या आणि मग माझे जे आहेत ना ऑर्डर राहिलेल्या त्या मग मी काढते. तर हे बघा, आता हे जे पार्ट आहे ते माझं एवढं इतपत मी तयार करून घेतलेलं आहे. आता इथं प्रश्न आहे एक महत्त्वाचा, तो म्हणजे असा की आता मी रेडी पॅटर्न तुम्हाला सेल करते, तुम्ही ते मागवतायत आणि मग तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्हाला गळा कमी जास्त कसा तुम्ही करू शकणार, हेच मी तुम्हाला इथं दाखवते. आता पॅटर्नचा गळा जो आहे तो म्हणजे छोटाच असणार आहे आपला, एकदम 5.5चा असतो ना पुढचा, तेवढाच मी गळा घेतलेला आहे. त्यानंतर आता कस्टमरचा जर का गळा मोठा आहे तर मग तो तुम्हाला कसा वाढवायचा आहे हे मी तुम्हाला इथं दाखवते. आता इथं माझ्याकडे आहे मापाचं ब्लाऊज, कस्टमरचं मापाचं ब्लाऊज आहे आणि मग मी इथं काय करते, आता आपली आय हुक पट्टी लावायची आहे, त्याआधीच आपण गळ्याची मार्किंग करणार. तर ही त्यांची बघा ब्लाऊजची आय हुक पट्टी अशी आहे तयार. मग मी खालच्या बाजूने बघा अशा पद्धतीने असं हे मॅच करत असं ठेवून घेते आणि इथं मार्जिनमध्ये आता गळ्याला पट्टी लावत असताना जेवढा कापड जाणार आहे ना तिथंच मी असा पॉइंट लावते, वर थोडा 1/2 इंच वरून पॉइंट लावते, म्हणजेच की तेवढंच आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जो आहे ना तो गळा असा वाढून घेऊ शकता. बघा मी इथं थोडा वर पॉइंट लावलेला आहे, जेवढा माझा मार्जिन मध्ये जाणार आहे. आता हा माझा इथं पॉइंट लावला गेलेला आहे, तुम्हाला दिसेल बरोबर. आता गळ्याचे शेप तुम्हाला कुठपर्यंत द्यायचा आहे ते मी तुम्हाला देऊन दाखवते. फक्त कटोरी असते ना आपली, कटोरीमध्येच आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा असतो. तर हा बघा एवढा गळा मी इथं वाढून घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इंचाने माझा हा मी पुढचा गळा वाढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील गळ्यांमध्ये बदल करू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार गळे जे आहेत ना ते कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण ही जी क्रॉसपट्टी लावून घेतो डबलमध्ये, माझी बघा अल्टरच्या फिनिशिंगने क्रॉसपट्टी मी लावत असते. तर हा पुढे टोक ठेवून तुम्हाला हे जे सांगत असते मी, अशा पद्धतीने जर का लावून घेतली तर हा थोडासा एक्स्ट्राचं टोक आलेला आहे ना पुढे, हे आपल्याला सरळ कट करायचं असतं, म्हणजे त्यामुळे खूप सुंदर अशी आपल्याला आय हुक पट्टी लावून घेता येते. आता हा आतील बाजूचा पार्ट तुम्ही बघू शकता, एकदम फिनिशिंग मध्ये आपण याला तयार केलेला आहे. क्रॉसपट्टी जी आहे ती अल्टरच्या फिनिशिंग मध्ये मी इथं लावून घेतलेली आहे. आता बघा जसं मी तुम्हाला चॉकने मार्किंग करून दाखवलेलं आहे त्याच चॉकच्या मार्किंगवर मी टीप टाकून घेतली आणि मग नंतर मी हा वरचा कापड इथं कट करणार आहे. असं आता हे बघा सर्व जे पार्ट आहेत ना ते मी तर एकावर एक लावून चेक करते, जसं की गळा कसा वाढवायचा हे मी तुम्हाला सांगितलं आणि मग एक्स्ट्राचं कापड मी इथं कट केलेलं आहे. आता आपल्याला आयहुक पट्टी लावून घ्यायची आहे. आयहुक पट्टी लावून झाल्यानंतर मग मी इथं गळ्याला पट्टी लावणार आहे. नेमकं बघा आपलं खूपच खरं देवाने खूप अनमोल असं शरीर आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे मुळात हा जो मनुष्य जन्म आहे तोच अनमोल आहे आपल्याला भेटलेला. तर खरंच देवाचे मानावे तितके आभार कमीच आहेत. एवढं छान असं आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं आहे. एक जरी पार्ट आपला काही जरी झाला तरी आपल्याला असं म्हणजे त्या विना आपल्याला करमत नाही अजिबात. तर सर्व काही आपल्याला व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्या म्हणून आपल्याला सांभाळून असं सर्व गोष्टीचा वापर करायचा असतो. तसं मी देखील सांभाळूनच वापर करते.
पण नेमकं जसं की मी सांगितलं बघा, लाईव्ह नसेल तुम्ही बघितलेला माझा, तर मी लाईव्हमध्ये सांगितलं. मला बरेच जण विचारत होते, ताई हाताला काय झालं, हाताला काय झालं असं म्हणून. मग मी सांगितलं, म्हटलं मी नेमकी गाडीवरून कशी पडली, की रस्त्याने मी ज्या साईडने जात होते त्याच साईडने एक बाईकवर 3 मुलं होते. तर त्यांनी मध्येच टर्न घेतला. नेमका त्यांनी ते मुलं टर्न घेत आहेत हे मला देखील कळलं नाही, किंवा त्यांनी मागे देखील वळून बघितलं नाही की मागे गाडी येते असं. त्यांनी जागेवरच टर्न घेतल्यामुळे त्यांच्या गाडीत माझी गाडी अशी म्हणजे मागच्या चाक्यात गेली बरोबर. नेमकं असं की गाव एरिया होता, तर गावात माझी गाडीची स्पीड स्लो असतो, म्हणून मला सुदैवाने खूप कमी लागलेला आहे. आणि एकदम खूप असं म्हणजे फुलासारखंच मला देवाने वाचून घेतलं. नाहीतर मेन हायवेवरती कसं असतं, मागे पुढे जर का मोठं वाहन राहिलं असतं तर मग काही ना काही घटना घडली असती, पण लगेचच लोकांची गर्दी जमा झाली. त्यामुळे मग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या देखील स्पीड कमी होऊन जातो. तर मग मला लागलं नेमकं माझ्या हाताला थोडं फ्रॅक्चर वाटतंय, बाकी कुठंच मला लागलेलं नाही आहे. मला देखील मी आठवते तो सीन की मी कशी पडली अशी. आणि पडल्यानंतर मला असं वाटलं की अरे बापरे, म्हटलं आता काय होतं आणि काय नाही, कुठं काय लागतं, मला हात मोडतो का पाय मोडतो. पण उठून व्यवस्थित मी उभी राहू शकली. दुसऱ्या पायाच्या गुडघ्याला लागलेला आहे आणि उजव्या हाताला आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला, म्हणजे डावी बाजूलाच मी पडली होती पूर्णपणे. पण नेमकं उजव्या हात कसा फ्रॅक्चर झाला हे पण मला कळत नाही. असो, आता थोडा आराम करून करून तो बरा होणार आहे. आता लागलेला आहे, थोडंफार मुक्का मारत बसलेला आहे. मग आणि असं पण भरपूर कामं चालले ना, लग्नाचे एवढ्या ऑर्डर काढल्या मी, आणि मला असं वाटायचं अरे खूप थकवा आलेला आहे, आता कधी आराम करेल. तर बघा, देवाने मला असं आराम करायला सांगितलं, म्हणजे अशा पद्धतीने तरी मी आराम करेल असं म्हणून असं वाटतं मला. मी खरंच देवाचे खूप खूप धन्यवाद करते की नको अशी ना म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात देव माझी काळजी करत असतो आणि मला वाचवत देखील असतो वेळोवेळी नेहमीच. मला हा खरंच अनुभव आहे. नाहीतर असं ॲक्सिडेंट होतात तर काय ना काही म्हणजे कुठल्या गोष्टी घडतात. पण मी चांगल्या प्रकारे वाचून गेलेली आहे. खरंच मी देवाची खूप खूप आभारी आहे आणि देव माझ्या पाठीशी नेहमी असतो कायमस्वरूपी. ह्या गोष्टीचा खरंच मला असा अनुभव आहे माझ्या स्वतःचा. म्हणून माझा विश्वासच आहे देवावरती मुळात, की माझ्या पाठीशी नेहमी देव असतो. तर बघा, आता तुमच्याशी गप्पा करत करत माझं इतपत ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे. नेमकं मला माझ्या हाताने कात्री मी केव्हा चालवेल असं मला झालेलं आहे. एक सोबत मी 10-10, 12-12 ब्लाऊज कटिंग करणारी, माझ्याने एक लेअर पण कटिंग होत नाही आहे. करते मी प्रयत्न, पण लगेचच माझ्या हातात असं म्हणजे असं दुखायला लागतो हात. पण करू आता हळूहळू, बरा झाला हात का मग ते पण काम चालू होऊन जाईल. तर आता मी इथं लॉंग जे स्लीव आहे ते तयार करून बाह्या लावून ब्लाऊज तयार झालेला आहे. त्याचा मी बघते मला फोटो ॲड करता येतो का किंवा व्हिडिओ, तसा ॲड करून मग मी हा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पूर्णपणे इथं दाखवलेला आहे. तर मग मैत्रिणी, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला, मग मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.